कोकणातल्या पर्यटनाला आता एक वेगळा आयाम मिळणार आहे। आपण सध्या आलो आहोत काजळी नदीच्या खाडीपात्रामध्ये आणि पर्यटन गटाच्या माध्यमातून आता कांदळवन बोटीची सफर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जवळच्या नारायणमळी गावात नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन गटाच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे। सफारीच्या माध्यमातून कांदळवनाची अर्थात मँग्रोव्हची माहिती पर्यटकांना मिळणार आहे। नौकेचा सफर या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते अनुभवू शकतात। मात्र त्यासोबतच जे मँग्रोव्ज आहेत म्हणजेच कांदळवनाची झाडं आहेत त्याचं पर्यावरणदृष्ट्या महत्त्व, ती झाडं कशी जगतात, खाडीपट्ट्याचं त्याचं महत्त्व काय आणि या झाडांची ओळख कशी करावी, अशा तऱ्हेच्या अनेक पैलूंचा अभ्यास या सागरी नौका सफारीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे। खऱ्या अर्थानं नारायणमळी गावातल्या लोकांनी एकत्र येत हा गट स्थापन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येनं या ठिकाणी पर्यटकांचा सुद्धा प्रतिसाद मिळतो आहे। या खाडीपट्ट्यातून दोन्ही साईडला असलेल्या कांदळवनाची पूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाते, त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे आणि पर्यावरणदृष्ट्या या कांदळवनाचे फायदे देखील समजवण्याचा प्रयत्न या नौका सफरीच्या माध्यमातून केला जातोय। पर्यटन आणि कांदळवन संरक्षण असा दुहेरी हेतू या गावातल्या लोकांनी साध्य करत एक प्रकारे कांदळवन संरक्षण मोहिमेमध्ये हातभार लावलेलाच पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।